नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय लोणावळा टायगर पॉईंटला सनसेट बघण्यासाठी. कारण की सनराईज बघण्यासाठी तर आपण जाऊ नाही शकत, तेवढी आपली इमेज पण नाही. कोण सकाळी लवकर उठणार, एवढे लांब जाणार, पेक्षा आत्ता गेलेलं बरं. तर चला आता भेटूया डायरेक्ट घाटामध्ये. तर सुरुवात झाली आता घाटाला, घाट बंगला रोडला. आणि आत्ता वाजले 4:30. ट्रॅफिक नाही लागले ते बरं होईल, आता त्या ट्रॅफिकमध्ये अर्धा जीव जाईल माझा. या घाटामध्ये हीच नष्टर सर्वात मोठी आहे. गाड्या बंद पडतात, ॲक्सिडेंट होतात, जीवाला जपून जायला लागतं इथून. अख्ख्या रोडवर हा सगळा ऑइल पडलाय आणि त्याच्यावर माती टाकले, कारण की ऑइलची विझून जाऊन पूर्ण. गाडीच्या मागे सुविचार लिहिलाय, कष्ट आई वडिलांचे, स्वप्न लोकांचे, साथ भावाची. अरे वा, का क्वालिटीचा भाव भेटला याला, चांगली गोष्ट आहे. हा आहे आयकॉनिक स्पॉट, खंडाला लोणावळा घाटातला एकदम आयकॉनिक स्पॉट. पण इथे थांबण्यात काय आता अर्थच नाही आहे. इथे फक्त संडेला थांबावं, सुपर बाईक बघण्यासाठी आणि काही मुलांना हरियाली बघण्यासाठी. हरियाली म्हणजे ज्याचं वेगळं असतात, काय बोलणार, सर्वांना माहितीच येते. हे बघा, ही समोरची जोडी बघा. एक असा मित्र असावा आयुष्यात जो आपल्या सर्व कमी पूर्ण करेल, आणि ह्या भाऊला तसा मित्र भेटलाय. एन्जॉय करतायत दोघं. तर आता इथून आपल्याला घ्यायचे राईट टायगर पॉईंटसाठी. इथे सिग्नल वगैरे काय आहे की नाही, डायरेक्ट सिग्नलवर बंद आहे. इथले पोलीस डेंजर आहेत बाबा, डायरेक्ट आले लाडात घेतले झाडात, असा विषय आहे त्यांचा, फक्त दिसायला पाहिजे. तर चला, देवाच्या कृपेने आणि माझ्या चांगल्या कर्मांनी एकदम झिरो ट्रॅफिक होती, सुखाचा प्रवास झाला इथपर्यंत. आता पुढचा प्रवास बघू. आता थोडं जवळच चाललोय टायगर पॉईंटच्या, कारण की इथून वेगळा घाट आता सुरू होणार आहे टायगर पॉईंटसाठी. तो पण एकदम खतरनाक आहे. घाट तर खतरनाक आहे, पण रस्ता एकदम टट्टी आहे तिथला. वॉटर व्यू. चला, आता दोन मित्र भेटलेले, मित्र नाही आत्ताच मित्र झाले. त्यांना फोटो काढायला सांगितले, तर थोडा बोलत बसलो त्यांच्यासोबत 5 मिनिटं. एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व, मस्त मस्त. मुलांचा विषयच असा असतो, एकदम जुन्या मित्रासारखे बोलतात डायरेक्ट. हा बघा, खतरनाक घाट. दिवसा पण इथे उजेड नसतोच, अंधारच आहे. अंधार म्हणजे सावली पूर्ण, सूर्य असून पण सूर्य पण एवढा त्रास देतोय. तर सूर्यामुळे म्हणजे सूर्याचे काय म्हणतात, अरे सूर्याचं उजेड, सूर्यप्रकाश माझ्या डोळ्यावर येतो डायरेक्ट. मी वायझर खाली घेतला तर मला दिसायचं कमी झालं, सगळं ब्लॅक ब्लॅक दिसतंय. असं वाटतं रात आंधळेपणा आलाय मला त्या वायझरमुळे. आणि जर वायझर बंद केलं तर सूर्यामुळे दिसत नाही. अवघड आहे, अवघड सगळं. आणि हा रोड त्यात अजून थर्ड क्लास रोड. अरे जाऊ दे, आता कोणाला शिवाय देणार आणि कसल्या शिवाय देणार. अरे हा रोड एक खताळा आहे, असं वाटतं शेतातून नांगरत चाललोय. वा वा, आता एकदम सुंदर रोडला सुरुवात झाली. पण आपण इथून जोरात नाही जाऊ शकत,
नाहीतर विकेट आपली कन्फर्म आहे. गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे परत. कारण की गिअर गिअर जेव्हा डाऊन करतो तेव्हा आवाज येतो जोरात. अरे बाबा, आत्ता 2 दिवस आधी सर्व्हिसिंग गेले. आर्थिक फटका आत्ताच बसलाय, परत नको संकट ते. असं जे प्रारब्धात असेल तेच होईल. कसले कॅच करतात बघा लगेच गाड्यांना. इथून एंट्री नाही वाटतं, तरी सुद्धा बाईक आहे तर कुठून पण एंट्री असते. हे बघा, आल्या आल्या इथे माकडाचं दर्शन झालंय. बघ एकदम क्लोजअप लुक, क्लोजअप लुक. दिसायला तो सुंदर आहे हा. आपण आहे, आपण इथे. ही त्यांची पोरं पण आहेत छोटी छोटी. हा किती छोटे आहेत यांचे सगळे फॅन. हा डॉगेश भाऊ इथे नाराज झालाय. सगळे माकडांना इज्जत देतात, त्याला कोण इज्जत नाही देते. पण मी आहे तुझ्या सोबत भाऊ. बघा माकडच माकड आहे तिथं. यांच्या जवळ जाणं पण एकदम धोकादायक आहे. कधी आपला गेम करते सांगता येणार नाही. कसा आहे जोडा, शोभतोय का? थोडीशी रागवली ती माझ्यावर, थोडा मनवतो आता म्हणून मी इकडे कॅमेऱ्यात पण बघत नाही. ते बघा खाजवते. जाऊ दे. हा वातावरण बघा, वातावरण एकदम गार हवा. आणि हा समोरचा सीन, वा, एकदम चिल्ड, शांत आणि सुंदर वातावरण.